मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण. आज आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत जिल्हा परिषद समाज कल्याण मार्फत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व्यक्तिगत लाभ योजनेचा एकत्रित अर्ज नमुना. तर व्हिडिओ परिपूर्ण मी व्यक्तिगत माहितीबद्दल देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता पूर्ण मी तुम्हाला फार्म नमुना आणि कोणकोणती योजने आणि किती टक्के अनुदान आहे यावर मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. मित्रांनो, हा फॉर्म आहे समाज कल्याण विभाग जिल्हा चंद्रपूर, जिल्हा परिषद चंद्रपूर व्यक्तिगत फॉर्म योजनेचा एकत्रित अर्जाचा नमुना सन 26 आणि 27. जिल्हा परिषद 20% सेस फंड मागासवर्गीय कल्याणकारी योजना आहे. तर यामध्ये 90% अनुदानावरील योजना आहे. मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सबमिशन विद्युत पंप पुरवठा करणे. नंबर 2 जर बघितलं आपण तर मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90% अनुदानवर ऑइल इंजन पुरवठा करणे. नंबर 3 जर बघितलं आपण तर यावर मागासवर्गीय महिलांना 90% अनुदानावर सिलाई मशीन फिकोफाल मशीनचा पुरवठा करणे. मागासवर्गीय महिलांना नंबर 4 मागासवर्गीय महिलांना 90% अनुदानावर आटाचक्की पुरविणे. नंबर 5 मागासवर्गीय महिलांना व्यवसायाकरिता 90% अनुदानावर सोलर आयरन युनिट पुरविणे. नंबर 6 जर बघितलं मित्रांनो, मागासवर्गीय महिलांना व्यवसायाकरिता 90% अनुदानावर सोलर व्हिजिटेबल शॉप पुरविणे. तर मित्रांनो, आता आपण बघूया 75% अनुदानावरील योजना. मागासवर्गीय लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य ई रिक्षा, झेरॉक्स मशीन, इलेक्ट्रिकल मोटार शॉप ऑन व्हील इतर पुरविणे. एका व्यक्तीने कोणत्याही एका योजनेचा अर्ज करावा, कारण एका व्यक्तीने जर सगळं योजनेचा अर्ज केला तर हे चालणार नाही. आता अर्ज आपण कसं करायचं आणि कुठून करायचं? आपल्याला ग्रामपंचायतचे नाव टाकायचं आहे, पंचायत समितीचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर हे प्रति माननीय समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर आणि हे कुणाच्या मार्फत होणार आहे? गट विकास अधिकारी पंचायत समिती. जर तुमचं चंद्रपूर जिल्ह्यामधील 15 तालुक्यातील ज्या तालुक्याच्या ज्या कोणत्या पंचायत समितीमध्ये येतात त्या पंचायत समितीमध्ये टाकू शकता. हे सगळं महाराष्ट्रातील सुद्धा आपण ज्या जिल्ह्याच्या आहात, ज्या तालुक्याचे आहेत, असाच फॉर्म आपल्या प्रत्येक जिल्ह्यांचं वेगवेगळं आहे, जिल्ह्याच्या नावानं आपण घेऊ शकता. आता विषय जर बघितलं तर जिल्हा परिषद 20% शेस फंड मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत. आता इथं साहित्याचं नाव टाकायचं आहे मंजूर करण्याबाबत. आता इथं आपण जर पुढं जर बघितलं, इथं अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. इथं मुक्काम म्हणजे आपण ज्या गावी राहतो ते, आणि इथं पोस्ट आपलं जे पोस्ट आहे ते, आणि आपण कोणत्या तालुक्याचे आहात ते तालुका, आणि इथं जिल्हा. आता मी चंद्रपूर जिल्ह्यातून आहे तर चंद्रपूर जिल्हा. तर तुम्ही नागपूर असेल नागपूर, पुणे असेल पुणे, ज्या अमरावती असेल अमरावती. मग इथं तुमचं मोबाईल नंबर टाकायचं आहे, इथं घर क्रमांक टाकायचं आहे आणि खाते क्रमांक टाकायचं आहे. लाभार्थ्यांचं बँक पासबुकचं इथं खाते क्रमांक टाकायचं आहे आणि त्या बँकेचं FIC कोड टाकायचं आहे. मग ग्रामपंचायतचं नाव, गावाचे नाव, अर्जदार मागासवर्गीय असल्यास सोबत जातीचे प्रमाणपत्र जोडावे. जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर ते जोडावे, आणि प्रवर्ग कोणत्या प्रवर्गामध्ये येतात ते, आणि शिक्षण. त्यानंतर तुम्हाला शिक्षण आणि नंतर आधार क्रमांक टाकायचे. जमिनीचे क्षेत्रफळ जर तुमच्याकडं 0.40 ते 2 हे आर असेल, कृषी संबंधित योजनाकरिता तुम्हाला 7/12 जोडायचे. वितरण ID क्रमांक टाकायचे. उत्पन्न तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाकायचे. त्यानंतर ग्रामपंचायतचं ठराव क्रमांक म्हणजे ग्रामपंचायतचं ठराव क्रमांक तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर दिनांक, त्यानंतर योजनेची मागणीचे स्वरूप हे टाकायचे. मित्रांनो, अर्जदारांना किंवा कुटुंबियांना सादर योजनेचा किंवा इतर योजने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा आणि ते आपल्याला इथं लिहून द्यायचं आहे. इथं तुमचं स्थळ जे आहे ते, दिनांक जे आहे ते, अर्जदाराची सही किंवा अंगठा. मग त्यानंतर या प्रकारचं तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे की 15 वर्षापासून कायम ज्या जागेवर आहात, ज्या गावात आहात ते, ज्या ग्रामपंचायतमध्ये, हे सर्व तुम्हाला माहिती बघून पूर्ण भरायचं आहे. त्यानंतर सरपंच सही शिक्का, इथं ग्रामसेवकाचं सही शिक्का, इथं विस्तार अधिकाऱ्यांचं सही शिक्का. मग गट विकास अधिकारी, सहाय्यक विकास अधिकारी यांच्याकडे शिफारसपत्र, इथं गट विकास अधिकारी आणि 6 गट विकास अधिकारी यांचं इथं सही शिक्का घ्यायचं. त्यानंतर इथं नियम अटी इथं पूर्णपणे दिलेले आहे.
म्हणजे एकूण तुम्हाला 14 नियम अटी दिले आहे. हे पूर्णपणे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे फॉर्म भरताना आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला यामध्ये भरायचं आहे फॉर्म. आणि 20% सेस फंड आहे. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती व भटक्या आणि विमुक्त जातीचा असावा. सोबत जातीचा दाखला जोडणं अनिवार्य आहे. तुम्हाला 20% अनुदान म्हणजे 50,000 पर्यंतचा उत्पन्न दाखला तुम्हाला जोडणे अनिवार्य आहे. आणि शेतीच्या अवजारेकरिता तुम्हाला 8 ते 5 एकरमध्ये हे सुद्धा तुम्ही लाभ हे पूर्णपणे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि फॉर्म भरून तुम्हाला जोडायचं आहे. तर या पद्धतीनं सही, अंगुठा आणि गाव आणि तुमचं मोबाईल क्रमांक द्यायचा आहे. तर मित्र आता खाली जर आला आपण तर इथं काय म्हणत आहे, ₹500च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र, इथं तुमचं हमीपत्र द्यायचं आहे. श्री कुमारी, अर्जदाराचं नाव, वय, वर्ष, ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक. इथं परत तुम्हाला तुमच्या बँकेचं खाता, कोणती शाखा आहे बँकेची ती टाकायची, बँक खाते क्रमांक टाकायचा आणि FCI कोड. तर याद्वारे इथं सत्यापन तुम्हाला विचारलं आहे की मी चंद्रपूर जिल्ह्याचे कायमचे रहिवासी असून जिथचे तुम्ही आहात तिथचं हे सगळं माहिती तुम्हाला सविस्तर वाचून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे तुम्ही यामध्ये फॉर्म भरायचं आहे. जसं ठिकाण ज्या तारीखला तुम्ही देता इथं सही, अंगुठा आणि साक्षीदार, तुम्हाला 2 साक्षीदारचं इथं सही शिक्का आणि त्यांचा पत्ता, मोबाईल क्रमांक हे सगळं तुम्हाला जोडायचं आहे. तर मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती परिपूर्ण आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.